सुनेदा नमस्कार. सुनेदा आज किरकरच्या मैदानामध्ये एक सुंदर अशी लढत झाली. त्यामध्ये गुलाल भेटला, काय सांगाल? चांगली लढत झाली. समोरचा पण बैल आपल्याच मित्राचा होता, कोंडिलकरचा होता. आणि आपल्या रणजित शेठ त्याने आपल्याला फोन केला का बैल पाहिजे दादा. तर बरं चला, आपला पण बैल गुलालात नाही, बरेच गुलाल गेले, चला बरं कोणाला तरी बैल द्यावा म्हणून त्यांचा पेरा झाला. भरपूर दिवस गुलालासाठी झटत होता आणि कुठेतरी आज गुलाल भेटला. हो, भरपूर म्हणजे 8 शर्ती कंटिन्यू हरल्या. त्याच्यामुळं काय गुलाल पडला तर सर्व आपले मित्रमंडळी सगळे नाराज होते. कसे पेरे करतं, कसलं पेरे करतं. काय एखादा पत्ता पडल्यावर आपल्याला कसे कुठलाही डाव खेळला मग तो जिंकणारच नाही तुम्ही, असं असतं. भरपूर बॅट पॅच चालू होता, पण मित्रपर्यंत तुमचा कमी झाला नाही, त्याही तुमची साथ सोडली नाही, त्याबद्दल काय सांगाल? हो नक्कीच. आता बैल आपला चालत होता, पण आपला कुठेतरी नशीब खराब किंवा काहीतरी आपण बोलतो ना, पत्ता पडलेला असला आपल्याला नाही विजय भेटत, तसा विषय होता. बैल आपल्याला पळताना दिसत होता, पण समोरचा बैल कुठेतरी साथ नव्हता देत. पण आज आपल्या रणजित शेठचा बैल आपल्या बैलापेक्षा वाढ चाललाय. आजच्या गुलाला किती महत्व द्याल? कारण आजचा गुलाल म्हणजे आम्हाला खूप महत्त्वाचा होता. कारण आपला बघा, पत्ता पलटायला आणि पत्ता पडायला वेळ लागत नाही. आता पत्ता चालू झाल्यावर आपला आपोआप पत्ता चालू आहे. सुनेदा एक नंबरमध्ये बैल खेळत होता आणि नंतर अचानक डाऊन झाला होता. 1 नंबर बैल खेळत होता आणि शेवट नंबरला आला होता, असं आहे. पण प्रत्येक खेळाडूचा आणि बैलांचा बॅकफूट किंवा परफॉर्मन्स असतं, त्याप्रमाणे सगळं क्षेत्र चालू असतं. पहिल्याला काही अडचणीत होते का? बैलाला अडचण म्हणजे थोडीफार त्याची शेपटी कापली होती, त्यामुळे त्याला थोडीशी दुखापत पण होती. आणि बैलाचे पेरे कुठे थोडेसे नियोजन चुकत होते आपले. आता येणारे पुढचं नियोजन कसं असणार? पुढचं नियोजन आता बघू, समोर काय कोण येतं आपल्याला पेरा. बैल जेव्हा गुलाल नसतो तेव्हा पहिरेवाले पण बैल देत नाही बैलाला. पैरवाले असेच 3 नंबर 4 नंबरवाले फोन करतात, शेट बैल द्या, गुलाल देतो, बैल द्या, गुलाल देतो. गुलाल म्हणजे त्यांच्या खिशातला वाटतो गुलाल, जसं का म्हणजे गुलाल विकत आणून द्यायचा का. ज्या आपल्या जर पत्ताच पडला, आपले नशीबच नाही, तर आपण कुठलाही बैल टाकला तर आपल्याला कसा गुलाल भेटेल. आज ड्रायव्हर कोणता गाडीवरती? आपला ड्रायव्हर नेहमीचाच भास्कर ड्रायव्हर, त्याने तर घडवलेला आहे बैल. आणि सुट्टी मेकर आपले बालेमा किरण दादा, हे कायम त्या आपल्या खंबे साथमध्ये आहेत. ते भास्कर ड्रायव्हर बद्दल काय सांगशील? भास्कर ड्रायव्हर आमचा घरचा ड्रायव्हर आहे, त्याच्या हातावर तर बैल चांगला पळतोय. दादा, आपण बघतो आज या बैलगाडी क्षेत्रामध्ये जसं आपण म्हणतो का नंदी एकदा एखादा वर चालला का कुठेतरी त्याचा विरोध देखील होतं किंवा कोणतरी सपोर्ट देखील करतं. परंतु काय सांगणार याविषयी? कारण का आज नंदी पल्लाला तरी आपल्याला ट्रोल करतात आणि जरी बॅकफुटला असला तरी ट्रोल होतं. नक्कीच. कारण बघा, हा बैल जेव्हा आपला बैल चालेल तर तुम्ही कुणाचीही गाडी माराल, आणि जेव्हा त्याला सपोर्ट लागणारच आहे. एक बैलाने कुठलीही गाडी होत नाही. त्याला जर जोड चांगला असेल तरच तुम्ही त्याची कुठलाही तुम्ही विजय संपादित करू शकता, नाहीतर तुम्ही बॅकफुटवरच जाणार आहात. आज आपल्या एवढ्या गुलाल पडले, आम्ही बॅकफुटवर होतो पूर्णपणे, पण आपल्याला रणजित दादाने चांगला पेरा दिला, त्यांच्याबद्दल धन्यवाद मानतो. दादा, कुठेतरी बैल बॅकफुटला होता, परंतु आपल्या मनामध्ये ती जिद्द होती का गुलाल झालाच पाहिजे. आणि गुलालाच्या आशेने जवळपास 8 शर्यती जरी मैदानी रिटर्न आली, परंतु एक मनातली आस नाही विजली. काय म्हणणार? माझा खेळच तसा आहे, मी प्रत्येक खेळ असाच खेळतो. आपण हारलो तरी काय घाबरायचं नाही, बिंदास खेळत राहायचं. आपल्याला माहिती आहे आपला बैल पळतो, आपल्याला जित भेटणारच आहे. दादा, आज बघतो आपण सोन्याचा देखील वय होत चालले, परंतु सोन्याच्या दावणीला असा कोणता नंदी घडत चाललंय का आता सोन्याच्या? सोन्याच्या दावणीला छावा आहे ना, कंटिन्यू 6 शर्ती जिंकलाय पाठीमागे छावा. अरे गुलाल पाडला ना आज, पण त्याने खेडकालेवाल्यांची गाडी मारली, चांगली गाडी होती ती पण. नक्कीच कुठेतरी गाडीचा गुलाल झाला ना दादा, का एक आपल्या मुलांमध्ये किंवा घरचे कसं काय आनंद असतो तो? मुलांमध्ये पण आनंद असतो, बैलाला पण चांगला वाटतं, आणि बैलाला जर गुलाल पडला बैल पण एकदम नर्वस होऊन घरी जातो रस्ता. नक्कीच दादा, आपण बरेचसा अशा मैदानं बघतो का प्रत्येक मैदानात कुटारच्या सोन्या दिसतो, पण आज कुठेतरी कुटारल्याचा सोन्या हा नाव थोडा कमी झाला होता. पण आज जसं आपण म्हणतो का पत्ता आपला पलटाला वेळ लागत नाही, आणि तोच आता सोन्याने गुलाल घेऊन दाखवलाय. कसं काय असतं पुढचं आता काय आशा असणार? कारण बघा, आपल्या निसर्गाचा नियमच आहे, आज उद्या असे आधी झाडाचे पण पाले बघतो आपण. पालवे त्याचे नवीन येते, जेव्हा पानं खरतात तेव्हा पुन्हा नवीन येणारच पालवी. तसा पण आमच्या सोन्याचा विषय आहे. आपण स्टार्टिंग आहे, सुरुवात आहे. सुरुवातीला जो आपला पडता काल चालू आहे त्यामध्ये कुठेतरी ते उठणार आहेच. आज त्याने दाखवून दिलं का आपण उठू शकतो. नक्कीच. काय आशा असणार आपली पुढची सोन्याकडून? पुढची आशा आता बघू, तुमचा आमचा सर्वांचा देवाचा आशीर्वाद असला तर पुढे सोन्या चांगलाच काम करेल आपला. नक्कीच दादा. दादा जी गाडी पळायची गेल्या वर्षी
टिटवी आणि सोन्या, ती गाडी पळताना दिसली का पुन्हा एकदा? हो नक्कीच दिसेल. आणि आपले टिटवीवाले पण सध्या कुठे मैदानात दिसत नाही आपल्याला, पण त्यात जाऊन बैल कुठेतरी बॅकफुटवर हाय वाटतं आपल्याला. दादा ती गाडी खूप पळायची आणि ती गाडीनी ती गाडी म्हणजे आमची दोन्ही साईडने ओपन मध्ये नाव असायचा, चॅलेंज करून दोन्ही साईडने नाव असायचा. मग काय सांगाल तेव्हाचा प्रवास आणि आताचा प्रवास कसा वाटतो? तेव्हाचा प्रवास चांगला होता. आताचा प्रवास करतो बघा, त्या अप अँड डाऊन्स आणि कुठेतरी आपल्याला कठीण प्रवास आल्याशिवाय आपल्याला सुखाचा प्रवास भेटणार नाही. आता गुलाब झाला, आता कसं काय नियोजन असणार? कोणकोणते नंदी सोबत पळणार आता काय? आता बघू, आता मोठे पैरेवाले तर जरा जास्तच हवेत आहेत, ते आपल्याला अंगाशी घेत नाही. आपल्याला आता 4-5 नंबरवाले फोन, दादा बैल दे बैल दे. आता आजपर्यंतचा रेकॉर्ड होता सोन्याचा का कोणी विचारणार नव्हतं, पण आता त्याला सर्रास कोणी येतं विचारायला. हा का? 5 नंबरचे 6 नंबरचे नंदी विचारायला शर्यत खेळतात. तेव्हा कसं वाटतं मनाला? कारण की बघा ना, बिन जोडला होता, कोण जोड नव्हता वर, हो. आणि जेव्हा बॅट पेज आला तर कोणी कोणी आड्यामध्ये कोणी येतात, अंडू पांडू येतात. आता समजा आपला एखादा विराट कोहली झाला किंवा कोणी आपले प्लेयर पकडा, त्यांचा परफॉर्मन्स जर चांगला नसला टीम मधून त्यांना बसवतात पण, बरोबर का ना? टीम मध्ये त्यांना बसवलं जातंय कारण की त्यांचा परफॉर्मन्स चांगला आहे. जेव्हा त्यांचा फॉर्म येतं तेव्हा ते बरोबर जातात. आणि आपले बुमराह झाला, बुमराहला पण कोणी पण 20 रन काढू शकतो आणि तो मैदानावर पण काढू शकतो. तसाच एखादा प्लेअर आहे, तो 6 छक्के पण येऊ शकतो आणि 6 बॉल हुकू पण शकतो. तसा आपला सोन्याचा विषय चालू होता. मग कसं वाटतं तेव्हा जेव्हा इचराला येतात तेव्हा मनाला काय वाटतं? कारण की मनाला काय वाटतं, थोडंसं आपल्याला दुःख वाटतं का आपले काय या होते आणि आता कुठे आलोय आपण. आता याच्यातून निघत चाललंय सोन्याने, शेवटी जिद्द हाडली नाही, यश भेटूनच दिला. काय सांगाल त्याबद्दल? नाही आपण खेळाडू वृत्ती आहे. आपण काय आता आपण मला भरपूर लोक बोलतात, अरे तू बैलाला आराम दे आराम दे. आराम कशाला द्यायचा? बैल चालतोय आपला, बैल नाही चालल्यावर आराम द्यायचा असतो. बैल जर आपला बॅकफुटवर कुणामुळे आहे, आता एवढ्या शर्ती बघितल्या आपला कुठेतरी पेहरा चुकतोय किंवा नशीब खराब आपले, त्याच्यामुळे ते पेहऱ्यामुळे आपला बैल पडत चाललेला आहे. दादा इतका वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आई एकच प्रार्थना करतो की सोनूचं असंच महाराष्ट्रभर नाव करो. धन्यवाद.